स्टार्ट. पाठीचा कणा शक्य असल्यास व्हिडिओ ऑन करा. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड. Exhale. Again, take a deep breath. Hold. Exhale. One more time. Take a deep breath. Hold. Exhale. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद पूर्णत्वाच्या दिवसासाठी. आज पूर्णतेचा दिवस आहे. विजय म्हणते तर माझ्या मागे मागे तुम्ही रिपीट करायचं आहे. मी थोडं हळू बोलते. आज पूर्णतेचा दिवस आहे. मी या अद्भुत दिवसासाठी आभार व्यक्त करते. चमत्कारामागे चमत्कार घडत आहे. माझ्या आयुष्यात आश्चर्याची बरसात होत आहे. मी स्वतःशी आणि संपूर्ण जगाशी शांततेत आहे. माझ्यामधल्या कमतरतेचं, अभावाचं ओझं माझ्या आतमध्ये असलेल्या देवाकडे मी सोपत आहे आणि समृद्धीसाठी मोकळी होत आहे. मी सातत्याने संपत्ती, यश आणि समृद्धी आकर्षित करत आहे. माझ्या मजबूत आरोग्यासाठी आणि बलवान शरीरासाठी मी परमेश्वराचे धन्यवाद व्यक्त करते. माझ्याकडे असलेल्या सर्व पैशांसाठी धन्यवाद. माझे संबंध आनंददायक आणि समाधानकारक आहेत. यासाठी प्रभू तुझे धन्यवाद. माझे काम अतिशय जोरात चालू आहे. ते भरत आहे. सगळीकडून त्याचा विकास होत आहे. माझ्या प्रत्येक कामात मला यश प्राप्त होत आहे. ज्या गोष्टीला मी हात लावते त्याचं सोनं बनत आहे. परमेश्वरा, यासाठी तुझे खूप खूप आभार. संपूर्ण जगासाठी, सर्व देशांसाठी आणि माझ्या सर्व बंधू भगिनींसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्याकडे वेळ, पैसा आणि आरोग्य आहे, ज्यामुळे मी जीवनातील सर्व ऐशो आरामाचा आनंद घेऊ शकते. मी प्रत्येकावर आणि प्रत्येक गोष्टींवर प्रेम व्यक्त करते. माझ्या आई वडिलांसाठी धन्यवाद, ज्यांनी मला जन्म दिला. माझ्या गुरुजनांसाठी धन्यवाद, ज्यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी गोष्टी शिकवल्या. माझ्या पूर्वजांना धन्यवाद, ज्यांच्यामुळे माझं जीवन खूप छान चालत आहे. ते जिथे कुठे असतील ते खूप खुश राहू दे. त्यांच्यावर प्रसन्नतेचा, आनंदाचा पाऊस पडू दे. सर्व ग्रह, तारे, 9 ग्रह
या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वासाठी. धरती माता जी सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. अमृत जल जे आमची तृष्णा भागवतं. अग्निदेवता जे आमच्या पोटामध्ये उदराग्नी म्हणून आहेत. वायू जे श्वासाद्वारे आमच्या शरीरामध्ये प्रवाहित होतं. मी जिवंत आहे. स्पेस एलिमेंट ज्यामुळे मी नवीन काहीतरी गोष्टी शिकते आहे. या पाचही तत्वांसाठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. मी स्वस्थ आहे. मी मस्त आहे. मी खूप भाग्यवान आहे. परमेश्वराचा साथ माझ्यावर आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपल्या समोर विश्वाचा ग्लोब जो आहे तो असं इमॅजिन करा आणि जगासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, पशु पक्ष्यांसाठी, महासागर, जंगल, प्राणी या सगळ्यांना परमेश्वरा खूप सुखी ठेव. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जगातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये परस्पर मैत्रीचे संबंध स्थापित हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वराला आत्मवंदन. स्वतः आपल्या आतमध्ये बसलेल्या परमेश्वराला आत्मवंदन करून तुमच्या प्रत्येकांमध्ये जो परमेश्वर बसले आहे त्यांना माझं आत्मवंदन आणि धन्यवाद क्लास जॉईन केल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद वायफाय, धन्यवाद इलेक्ट्रिसिटी, झूम मीटिंग, प्रतिभा मॅम, थँक्यू सो मच. सो आजचं नवीन लेसन आहे 16. प्रार्थनेच्या वेळेस ऍटलिस्ट तुम्ही विंडो ओपन करायचा प्रयत्न करा प्लीज. माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. प्राजक्ता, हो मॅम. एक रिकॅप लेसन नंबर 15चं थोडं सांगते मी. काल आपण जे शिकलो त्याबद्दल सगळ्यांनी म्हणजे वाचले असतील पॉइंट. तर यावरून हेच समजतं की आनंद बाहेर नाहीये. आनंद हा तुमच्या आतमध्ये आहे आणि जे काही होतं ते सगळं माझ्याच आतमध्ये आहे. मी जसं आहे तसं मला भेटणार आहे. ठीक आहे. आणि काही झालं सपोज आणि तुमचे जर इमोशन्स थोडेसे हलके फुलके म्हणजे खाली जात आहे आणि तुम्हाला असं वाटतंय कोणी आपल्याकडे अं, जे आपल्याला ओरडायचं आहे, कोणाशी भांडण करायचं, तुम्हाला चीड येते, राग येतोय आणि तुम्हाला खूप लो फील होत आहे, तर तुम्ही एक विचार करा. तो व्यक्ती जो आलाय तुमच्या आयुष्यामध्ये तो तुम्हाला ट्रेन करायला आलेला आहे. त्याच्यावर न ओरडता त्याला आशीर्वाद द्या आणि त्याला माफ करा. देवावर विश्वास असणे अति आवश्यक आहे. आपल्यामध्ये जी आतमध्ये भावना आहे चिडचिडपणाची, कॉन्फ्लिक्टची, तेच आपल्याला लोक मिळतील आणि तेच लोक आपल्या समोर येतील. म्हणून स्वतःला आधी विचार करा, स्वतःचं बघा, इंट्रोस्पेक्ट करा की तुमचे विचार कसे, तुमचं मन कसं, तुमच्या भावना कशा आहेत. मला सुधारायचे, मी जगाला सुधारणार नाही. जे काही सुधारणा करायची ती फक्त मला माझ्यामध्ये करायची आहे. आणि कोणाचं बद्दल कॉन्फ्लिक्ट असेल हे मनात तर लव, पीस, हार्मोनी असं म्हणून सोडून द्यायचं. फक्त पीस हा शब्द जरी वापरला, लव जरी वापरला तरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो रोज रोज म्हटल्यानंतर रजिस्टर होईल आणि तुमची एक स्टेज येईल की तुम्ही तिथे कुठे रिॲक्ट करणार नाही. कुठलीही परिस्थिती असो, मला राग, द्वेष, ताण तणाव, भांडण बिलकुलही करायचे नाही. ते जर आपल्या मनामध्ये येत असेल, कुणाला जर तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे, फक्त लव, पीस, हार्मनी आणि परमेश्वरा समोरच्याला समजून दे. मला नाही माहित त्याचं काय मेंटल स्टेट आहे,
किंवा कसा तो आहे, तो त्याला सद्बुद्धी दे. बस एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. आणि नेहमी म्हणायचं, मी शांत आहे, मी स्वतःशी, मी जगाशी, माझ्या प्रत्येक संबंधांसोबत मी शांत आहे. तुमचं जर कुणासोबत पटत नसेल, जिथे तुम्हाला रिलेशन तुमचं त्याचं चेंजही करायचं आहे, तर तुम्ही त्याचंही नाव म्हणून दिवसभर म्हणू शकता, मी स्वतःशी आणि डॅश सोबत शांत आहे. बस हे आपल्याला मंत्र जपायचा आहे. आपला ऑरा कमजोर नाही करायचा. आपला ऑरा वाढवायचा आहे, तर आपल्याला राग द्वेष करून चालणार नाही. आणि ब्लेम गेम थांबवायचा, की याच्यामुळं हे झालं, त्याच्यामुळं ते झालं, असं कुठलाही नाही. आनंद हा कंडिशनल नसायला पाहिजे. हे झालं तर मी आनंदी होईल, ते झालं तर मी आनंदी होईल. आनंद हा कुठल्याही कंडिशनवर डिपेंड असता कामा नये. आनंद हा तुमच्या आतमध्ये आहे. कुठलीही गोष्ट जर घडत असेल, तर त्याची ओनरशिप घ्यायला शिका. अरविंद सर म्हणतात, कबूल है बोलो. तसंच कबूल आहे हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. कारण जे मी क्रिएट केलं आहे, ते मी ट्रान्सफॉर्म करू शकते. जर काही आज क्रिएट झालंय माझ्या आयुष्यामध्ये, तर मी त्याला चेंज करू शकते. कंटिन्युअस अफर्मेशन, रिपिटेशन हे सगळं करून एनर्जी ही ट्रान्सफॉर्म करायची असते. आणि जर सारखा तुमच्या हेल्थमध्ये कुठेतरी इश्यू येत असेल, तर माझी प्रकृती चांगली नाही, मला थोडं हे आहे ते आहे असं म्हटल्यापेक्षा, मी सुदृढ आहे, मी बलवान आहे, माझा प्रत्येक अवयव छान काम करत आहे, माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशी हा खूप स्वस्त आणि मस्त आहे, कंटिन्युअस हे अफर्मेशन देत राहायचं. हे झालं इन शॉर्ट 15th लेसन मध्ये. ठीक आहे. आता आज आपण 16वं लेसन बघणार आहोत, तुमच्या अंतर्मनाने सुसंवादी मानवी संबंध. सो हा लेसन जो आहे हा अतिशय सुंदर आहे. तुम्हाला जर पैशामध्ये इश्यू असेल, तर लक्षात घ्या की तुमचं कुठेतरी रिलेशनशिपमध्ये गडबड आहे. 101%. तुम्ही जरी म्हणालात की नाही असं काही नाही, पण आठवायचं, कुठल्या तरी व्यक्तीचं नाव घेतल्यावर तुम्हाला काय फील होतं. आजही तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यावर चिडचिड निर्माण होते का? डोक्यामध्ये त्रास वाटतो का? शरीराचे व्हायब्रेशन चेंज होतेत का? हं? तर मला माझ्यावर काम करायचे आहे. मग याचा अर्थ अजून कुठेतरी कमी आहे. तो व्यक्ती हा चूक आहे की बरोबर आहे त्याच्यात जायचं नाही. बघूया अंतर्मन आणि सुसंवादी मानवी संबंध. तुमचे अंतर्मन हे रेकॉर्डिंग यंत्रासारखे असते. ते हा, तुम हे जे आहे ना प्राजक्ता, हे हं? हे रेकॉर्ड करा. हे हे जे सेंटेन्स आहे ना, हे तुम्ही रेकॉर्ड करा तुमच्या मनात, की तुमचे अंतर्मन हे रेकॉर्डिंग यंत्रासारखे आहे. हा शब्द लक्षात घ्या. तुमचं सबकॉन्शियस माइंड डेली तुम्ही जे बघता, जे बोलता, सगळं रेकॉर्ड करतो. चला. तुमचे अंतर्मन हे रेकॉर्डिंग यंत्रासारखे असते. ते तुम्ही त्याच्यावर रेकॉर्ड केलेले प्रत्येक छाप, प्रत्येक प्रतिमा साकार करते. याच कारणासाठी इतरांशी सुसंवादी संबंध निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी सुवर्ण नियम महत्वाचा आहे. इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसे त्यांच्याशी वागा. मॅथ्यू 7:12. हम्म. या वाक्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही अर्थ आहेत. अप्रत्यक्ष अर्थ तुमच्या बाह्य आणि अंतर्मनाशी संबंधित आहे. या बायबलमधील संदेशानुसार लोकांनी तुमच्याबद्दल जसा विचार करावा असे तुम्हाला वाटते, तसा त्यांच्याबद्दल विचार करा. लोकांना तुमच्याबद्दल जसे वाटत असेल तसे तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटू द्या. लोकांनी तुमच्यासाठी जे काम करावे असे तुम्हाला वाटते, ते काम त्यांच्यासाठी करा. समजा तुम्ही ऑफिसमध्ये एखाद्याशी विनम्रतेने आणि शालीनतेने वागत असाल, मात्र त्याच्या पाठीमागे त्याच्यावर टीका आणि त्याची निंदा करत असाल, तर असे नकारात्मक विचार तुमच्यासाठी खूप विघातक असतात. हे विष खाण्यासारखे आहे. असे करून तुम्ही जी नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहात, ती तुमच्यातली ऊर्जा, उत्साह, शक्ती, मार्गदर्शन आणि सद्भावना नष्ट करते. जेव्हा असे नकारात्मक विचार आणि भावना तुमच्या अंतर्मनात येतात, तेव्हा ते तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या अडचणी आणि व्याधी निर्माण करतात.
येस. सो अंतर्मन प्रत्येक क्षणी तुम्ही जे काही बघता, जे काही बोलता, जे काही व्यवहार तुमचा असतो दिवसभराचा, तो रेकॉर्ड करतो. तो 24/7 काम करतो. तो कुठेही असा स्टॉप थांबत नाही. प्रत्येक गोष्टीची छाप, प्रत्येक गोष्टीची प्रतिमा तो साकार करत असतो. यामुळं सुसंवादी संबंध निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमी असं वाटत असेल की अरे, मला सगळ्यांशी छान वाटतं, की खूप मस्त प्रेमाचे संबंध असावे, सगळ्यांनी खूप छान राहावं, एकमेकांनी एकमेकांसोबत मिळून जुळून घ्यावं. असं जर तुम्हाला वाटत आहे, तर सगळ्यात पहिले त्याचा नियम समजून घ्यायचा आहे. जसं तुम्ही द्याल तसं तुम्हाला भेटेल. तुम्ही इतरांची जशी वागाल तसंच तुम्हाला मिळणार आहे. या वाक्याचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अर्थ दोन्ही सेम आहे. ती एखादी व्यक्ती आहे, तुम्ही खूप त्याच्या तोंडावर गोड 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 बोलत आहात, आणि तो व्यक्ती गेला मागे, की त्याच्यानंतर त्याच्या चुगल्या जर सुरू होत असेल, तर हे त्याच्यासोबत चांगली वागणूक झाली नाही. अलर्ट व्हायचं इथे. तुम्हाला असं खूप वाटतं, अरे मी तर चांगलीच वागते त्याच्यासोबत, मला तर तो चांगला काही मला माझ्याशी वागतच नाही. विचार करा की तुम्ही त्याच्या चुगल्या करता का? तो जर तुमच्या समोर नसताना तुम्ही किती त्याच्याबद्दल चांगलं बोलता. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दोन्ही सेमच अर्थ आहे. आपल्या बाह्य आणि अंतर्मनाशी त्याचा अर्थ आहे. आणि बायबलमध्ये जे संदेश दिले आहे की तुम्ही तुमच्या लोकांबद्दल तुम्ही जसा विचार करता ना, तुम्हाला असं वाटतं की त्यांनी माझ्याबरोबर हा विचार करावा, तर तुम्हालाही त्याच्याबद्दल तो विचार करावा लागेल, त्याच्याबद्दल तशी वागणूक ठेवावी लागेल. आधी तुम्हाला करावं लागेल, मग तुम्हाला ते भेटणार आहे. तुमचं मत एखाद्या बद्दल कसं आहे? तुम्ही जर एखाद्याला म्हटलं अरे हा असंच आहे, चिडचिड घ्यायचं असंच आहे, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तसेच चिडचिडे लोक आकर्षित केले. समजून घ्यायचं. कुठला व्यक्ती चिडचिड करत असेल तर माहित नाही तो कुठल्या 7 जन्माची त्याची चिडचिड इकडे घेऊन आलेला आहे, काय त्याचं कॉन्फ्लिक्ट असेल. आपल्याला कुठल्याही गोष्टी माहीत नसते, तेव्हा आपण त्याला ब्लेस करायचं आहे. कोणी जर आपल्या समोर नाही व्यवस्थित वागत आहे, तर त्याला तसं न म्हणता ब्लेस करायचं, त्याला आशीर्वाद द्यायचा. आपण तिथे चिडायचं नाही. तुमच्यासाठी कोणी जे काम करावं असं तुम्हाला वाटत असेल, तर पहिले स्वतः त्याच्यासाठी तुम्ही काम करा. एक विनम्रतेने आणि शालीनतेने वागत असाल, मात्र त्याच्या पाठीमागे त्याच्यावर टीका आणि निंदा करत असाल, तर असे नकारात्मक विचार खूप विघातक आहे. हे जहर आहे, जहर. कारण सबकॉन्शियस माइंड रेकॉर्डिंग मशीन आहे, पहिल्या सेंटेन्समध्ये आपण वाचलं. कोणी ऑफिसमध्ये किंवा घरी कुणीतरी नवीन व्यक्ती तुमच्या घरी आलेला आहे, एखादं लग्न झालं, बहिणी आली, मामा मामी मधले कोणी असू शकतं, काका काकू मधले, किंवा बहीण भावंडांमध्ये किंवा आहे, किंवा मग ऑफिसमध्ये आहेत. कुठेतरी एखादा व्यक्ती तुमच्या असा झाला की अरे आलेला आहे, आणि तुम्ही सहज असं म्हटलं काय चिडखोर यार, खूपच मेंटल माणूस आहे आणि खूपच इरिटेटिंग व्यक्ती आहे, असं तुम्ही म्हटलं. तुमच्या सबकॉन्शियस माइंडने ते रजिस्टर केलं, आणि आता तुम्ही काय केलं आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असे लोक अट्रॅक्ट केले. नोंदणी त्याची सुरू झाली. एंट्री स्टार्ट. तुम्ही फक्त बोललात, आणि नॅचरली तो व्यक्ती समोर आल्यावर तुम्ही रोजच म्हणाले, अरे यार या चिडचिडा इरिटेटिंग आहे बाबा, मला हा व्यक्ती नको माझ्या लाईफच्या, मी ते याला हेच बोलणार आहे. तुम्ही काहीतरी सुरू आहे तुमचं. किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल तुम्ही पाठीमागे काही बोलाल, त्याच्यासमोर खूप चांगलं बोलाल, पण त्याच्यावर निंदा कराल पाठीमागे, तर हे सगळ्यात मोठं विघातक. कारण त्याच्या आयुष्यामध्ये तुमच्यामध्ये खूप फरक पडणार आहे. तसेच व्यक्ती तुम्ही आकर्षित कराल. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते रजिस्टर होईल, आणि मग पुढे जे जे व्यक्ती तुम्हाला पुन्हाही कडून तेच मिळेल. चिडचिडपणा, इरिटेटिंग, जी निंदा कराल ते तुम्हाला तसे व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अट्रॅक्ट केले असं समजून जायचं. म्हणून हे विष खाण्यासारखं आहे. कारण हे करून आपण निगेटिव्ह एनर्जी निर्माण करतो, आणि तुमची निगेटिव्ह एनर्जी फील्ड सुरू झाली. आपण ज्याप्रमाणे आता गेले खूप दिवसापासून एनर्जी फील्ड सांगतो आहेत. जसं माझं एनर्जी फील्ड आहे तसं मी अट्रॅक्ट करेल. मग जर मी कोणाबद्दल निगेटिव्ह बोलते आहे, तर माझी एनर्जी फील्ड कशी झाली आहे, निगेटिव्ह झाली आहे. निगेटिव्ह झाली म्हणजे मग मी काय अट्रॅक्ट करणार?
सेम तसेच लोक. आणि कारण ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्यामधली ऊर्जा, उत्साह, शक्ती, मार्गदर्शन आणि सद्भावना नष्ट करते. तुमचे नकारात्मक विचार हे तुमच्या अंतर्मनात येतात आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आणि व्याधी निर्माण होते. कारण तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही तसेच लोक अट्रॅक्ट करणार. मग तसं तुमच्या आयुष्यामध्ये तसे तसे परिणाम दिसत राहणार. कारण पॅरलल युनिव्हर्समध्ये कुठेतरी ती गोष्ट रजिस्टर होत असते. हे लक्षात घ्यायचं आहे. कळलं हे सगळ्यांना? की सबकॉन्शियस माइंड इज अ ट्रेनिंग मशीन, सॉरी, रेकॉर्डिंग मशीन आहे. तुम्ही जर काही कुठल्या व्यक्तीला बोललात तर ते तुमच्या त्यामध्ये रेकॉर्ड होणार. तुम्ही ते इन्व्हाइट केलं आहे तुमचं, लक्षात घ्यायचं. कॉज अँड इफेक्ट. मी कॉज केला, मला त्याचा इफेक्ट मिळणार आहे. इफेक्ट हा पॅरलल युनिव्हर्समध्ये येतो. समजा तुम्ही म्हटलं ती खूप किरकिरी बाई आहे बाबा, हा सारखी कटकट करत असते, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशाच लोकांना अट्रॅक्ट करणार. चला. इतरांशी यशस्वी संबंधांची गुरुकिल्ली. दुसऱ्यांचे मूल्यमापन करू नका, म्हणजे तुमचेही मूल्यमापन केले जाणार नाही. कारण तुम्ही जसे इतरांचे मूल्यमापन कराल तसे तुमचेही मूल्यमापन होईल. आणि ज्या तराजूत तुम्ही इतरांना तोलता त्यात तुम्हालाही तोलले जाईल. ही वाक्य म्हणजे इतरांशी सुसंवादी नातेसंबंधांची गुरुकिल्ली आहे. या वाक्यांचा बारकाईने अभ्यास करा आणि त्यात दडलेले सत्य शोधून त्यांची अंमलबजावणी करा. मूल्यमापन करणे म्हणजे विचार करणे आणि मानसिक निर्णय किंवा निष्कर्षावर येणे. समोरच्या व्यक्तीबद्दल तुम्ही जसा विचार करता तेच तुमच्या प्रत्यास येते. तुमचे विचार व कल्पना सर्जनशील असतात. तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल जे विचार करत असता आणि अनुभवत असता ते तुम्ही तुमच्या अनुभवात प्रत्यक्ष आणत असता. तुम्ही इतरांना जे काही सल्ले देत असता ते तुम्ही स्वतःलाही देत असता, कारण तुमचे मन हे सर्जनशील साधन आहे. इतरांसोबत यशस्वी संबंध कसा स्थापित करायचा त्याच्यासाठी ही गुरु किल्ली. सो दुसऱ्यांना जज करणं बंद करा. दुसऱ्यांचं मूल्यमापन करू नका. कारण जिथे तुम्ही जज केलं, तुम्हालाही कुणीतरी जज करेल, तुम्हालाही जज केल्या जाईल. तुम्ही जसं कराल तसंच तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही ज्या तराजूमध्ये इतरांना तोलणार त्याच तराजूमध्ये तुम्हालाही तोलल्या जाणार. ही आहे नातेसंबंधाची सुसंवादी गुरुकिल्ली. म्हणून मला जर माझे संबंध माझ्या प्रियजनासोबत, माझ्या नवऱ्यासोबत, माझ्या भावा बहिणींसोबत, वहिनीसोबत जर ठीक करायचे, तर मला पहिले माझ्या आतमध्ये त्यांच्याबद्दल असलेला मळ बाहेर काढावा लागेल. मला तो ठेवून चालणार नाही. तो माझ्या आतमध्ये आहे आणि मी म्हणेल की नाही माझ्याशी सगळे चांगले वागावे, माझ्यासोबत सगळ्यांनी छान छान वागावं, तर तसं होणार नाही. खूप बारकाईने अभ्यास करा. याचं आतमधलं सत्य शोधून त्याची अंमलबजावणी करा. म्हणजेच मूल्यमापन करणे म्हणजे आपण एक थॉट आपल्या डोक्यामध्ये आणला की अरे ती अशी आहे, ती असं आहे, विचार आला आहे. विचार करणे आणि मग त्याच्यावर आपण निर्णय पण घेतो. मी आता ही व्यक्ती आली ना की अशीच बोलेल किंवा मी असंच करेल. झाला तुमचा मानसिक निर्णय. आणि मग तसंच घडणार. समोरच्या व्यक्तीबद्दल जसा विचार तसं समोर समोर तुम्हाला तसंच भेटेल. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात, मग ती चेन सुरू राहील. म्हणून आपले विचार आणि कल्पना ह्या नेहमी चांगल्या सर्जनशील असाव्या. जसं तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही आतमध्ये अनुभव कराल, जसं तुम्ही बोलाल, म्हणजे तोंडाचे म्हणजे शब्दातून पण आहे, शब्दाची शक्ती खूप आहे. तेच तुम्हाला प्रत्यक्षामध्ये अनुभवायला येईल. तुम्ही दुसऱ्यांना काय सल्ले देतात ते तुमच्या आयुष्यामध्ये पण तेवढाच सल्ला तुम्हालाही भेटेल. कारण मन हे सर्जनशील साधन आहे. इतरांचे मूल्यमापन करताना तुमचेही मूल्यमापन केलं जाईल याचा विचार करा. हे खालचं झालंय वाचून? नाही. हम्म. जसे तुम्ही
जसे तुम्ही इतरांचे मूल्यमापन कराल, तसे तुमचेही मूल्यमापन केले जाईल. याचा अर्थ असा की तुम्ही इतरांसाठी जे मापदंड ठरवता, तेच मापदंड तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये तयार करत असता. जेव्हा तुम्हाला हा नियम माहीत असेल आणि तुमचे अंतर्मन कसे कार्य करते ते समजून घ्याल, तेव्हा तुम्ही निश्चितच इतरांबद्दल विचार करताना, वागताना सावधान राहाल. असे करून तुम्ही तुमच्या स्वतःसाठी योग्य ते कराल. योग्य भावना आणि विचारांची स्थिती निर्माण कराल. तुम्ही इतरांचे मूल्यमापन ज्या प्रकारात कराल, त्याच प्रमाणात तुमचेही मूल्यमापन केले जाईल. मूल्यांकन. तुम्ही मूल्यांकन केले जाईल. तुम्ही इतरांसाठी जे काही चांगले करत असाल, ते त्याच प्रमाणात तुमच्याकडे परत येईल आणि तुम्ही जे वाईट कराल, ते तुमच्या मनाच्या नियमानुसार तुमच्याकडे परत येईल. इतरांना फसवून तुम्ही प्रत्यक्षात स्वतःलाच फसवत असता. तुमच्या मनातील अपराधीपणाची भावना अखेरीस कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंवा कोणत्याही मार्गाने तुमचे नुकसान करते किंवा हानी पोहोचवते. कारण तुमचे अंतर्मन सर्व गोष्टींची नोंदी ठेवते आणि तुमच्या मानसिक हेतू आणि प्रेरणानुसारच प्रतिक्रिया देते. तुमचे अंतर्मन निष्पक्षात, पक्षपाती आणि तटस्थ असते. ते व्यक्तींमध्ये तसेच कोणत्याही धर्मपंथात किंवा संस्थेत भेदभाव करत नाही. इतरांबद्दल तुम्ही ज्या प्रकारे विचार करता, अनुभवता आणि वागता, ते शेवटी तुमच्याकडेच परत येते. तो लास्ट 2-3 पॅराग्राफ आपल्या सेम सांगत आहे. दुसऱ्यांना जज करू नका, दुसऱ्यांचं मूल्यमापन करू नका. तुम्हाला जसं तुम्हाला वाटतं की माझ्यासोबत तसेच लोक असावे, तर नियम आहे, तो नियम समजून घ्या. तुमच्या अंतर्मनामध्ये सगळं रजिस्टर होतं, ते सगळं तसंच कार्य करतं. तुम्ही निश्चित इतरांबद्दल विचार करताना, वागताना तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्ही लक्षात घ्या की हे तुमच्या आयुष्यासाठी हा हानिकारक आहे. म्हणून आजपासूनच अलर्ट व्हायचं. कुणाला बोलताना, त्याच्याशी वागताना विचार करायचा. योग्य भावना आणि विचाराची स्थिती असे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी योग्य भावना आणि विचारांची स्थिती निर्माण कराल, जर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल चांगले विचार केले तर. जर तुम्ही चांगले विचार नाही केले, तुम्ही त्याबद्दल काहीतरी वेगळं बोलत राहिला, काहीतरी वेगळ्या भावना तुमच्या मनात असेल, तर तुमच्यासाठी तुम्ही अयोग्य भावना आणि अयोग्य विचारांची स्थिती निर्माण कराल. सिंपल साधं, मी जे देईल ते मला मिळणार आहे. जैसा बोओगे वैसा पाओगे, आपण खूपदा हे सेंटेन्स पण बघितलं आहे. प्रत्येक वेळी आपल्याला ही शिकवण मिळते आहे की तुम्ही चांगलं व्हा, तुम्ही चांगले राहा, तुमच्यामधून सगळं होणार आहे. जे काही आहे ते माझ्यामुळं होतं. हा कसा, तो कसा, हा कसा वाईट आहे, ती कशी चांगली आहे, मी कसा चांगला आहे, हे सारखं लोकांना मापणं बंद करा. त्याचं मूल्यांकन करणं बंद करा. मी चांगलं दुसऱ्यांसाठी केलं, नॅचरली माझ्याकडे भरपूर चांगल्या गोष्टी होणार आहे. आणि मी जर कुणाला फसवलं, वाईट केलं, तर ती फसवणूक माझी त्या व्यक्तीकडून न होता अजून दुसऱ्याकडून कुठेतरी होईल. माझ्या पैशामधून कुठून तरी होईल. माझ्या घरी काहीतरी होईल. कुठल्याही मार्गाने ती तुम्हाला हानी पोचवेल. तुम्ही कुणाला जर हानी पोहोचवली तर. म्हणून हे डोक्यातून पूर्ण काढून टाकायचं की नाही, मला त्याला धडा शिकवायचा आणि मी त्याला आता हे करेल, असं काहीही नाही. कुणाला धडा शिकवायची गरज नाही, कारण तेच तुमच्याकडे परत येणार आहे. तुमचं अंतर्मन हे म्हणजे त्याला अन्याय, न्याय किंवा ते खरं, खोटं, चूक, बरोबर एवढ्या लॉजिक मध्ये तो कधीच जात नाही. तो कुठल्या धर्म आणि पक्षामध्ये भेदभावही करत नाही, संस्थेमध्ये भेदभाव करत नाही. तो फक्त तुमच्या विचारांवर, तुमच्या भावना काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला समोर समोर ते वाटात वाढत जातो. म्हणून प्रत्येक विचार करता, अनुभवता आणि वागता, तेच शेवटी तुमच्याकडे परत येणार आहे. कारण तुम्ही एक चालते फिरते मॅग्नेट आहात. तुम्ही एनर्जी आहात, तुमची एनर्जी फील्ड आहे. सो तुम्ही मॅग्नेट आहात हे लक्षात ठेवा.
तर तुम्हाला कसं मॅग्नेट व्हायचंय, चांगलं की वाईट? माझ्या आयुष्यात मला काय हवंय? पैसा हवाय, प्रसिद्धी हवी आहे, व्यवसायामध्ये माझी खूप बढती व्हावी, माझ्याकडे सगळ्यांचं आरोग्य नीट राहावं, माझं स्वतःचं आरोग्य नीट राहावं. मग मला काय करायचंय? तर मला स्वतःलाच पूर्ण शुद्ध करायचंय. आणि मी इतकं छान असा मॅग्नेट होईल की माझ्याकडे फक्त आणि फक्त सकारात्मक चांगले लोक, पैसा, सगळं चांगलं अट्रॅक्ट होईल. तुम्हाला कुणाशी बोलायचं आहे, तुम्हाला कुणाची गोष्ट पटत नसेल, तर तुम्ही त्याच्या तोंडावर बोला, प्रेमाने सांगा. तेवढी हिंमत तुमच्यात असेल, ती आणायची आहे. मागे बोलायचं नाही. मागे कुठेही त्या गोष्टीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल चुगल्या करायच्या नाही. त्याला समोर सांगा. तुम्हाला त्याच्यासमोर संबंध नाही ठेवायचे, दॅट इज ओके. दुरून राम राम नमस्कार फॉरगिव्ह, खत्तम. त्याच्यासोबत पुन्हा तुम्हाला गार्डन मध्ये फिरायला जायची गरज नाही. परंतु मनामध्ये कुठलीही गोष्ट, क्लेश, किंतु परंतु न ठेवता त्याला माफ करणे आणि पुढे चालणे. कुठलाही म्हणजे काय म्हणतात त्याला, मी त्याला हे हानी पोहोचवेल अशी भावना, किंवा मी टिट फॉर टॅटच आहे, मी तर जसं माझ्याशी जो वागेल तसं वागते. अरे पहिले तू त्याच्याशी कसं वागले स्वतः पहा, मग तो तुला तसंच भेटणार आहे. तर हा विचार करायचा. ठीक आहे. म्हणजे रिवेंजची भावना तुमच्यामध्ये ठेवू नका. वर्तमानपत्रातील लेखांनी तो आजारी पडला. तुम्ही लोकांना, परिस्थितीला कशी प्रतिक्रिया देता याचा विचार करा. तुमच्या प्रतिक्रियांची अभ्यासासाठी एका वहीत नोंद करून ठेवा. आजच्या घडामोडी आणि बातम्यांवर तुमच्या प्रतिक्रिया कशी आहे? इतर सर्व लोक चुकीचे असतील आणि तुम्ही एकटेच बरोबर असाल तर काही फरक पडत नाही. एखाद्या बातमीने तुम्हाला त्रास झाला असेल तर तो तुमचा दोष आहे, कारण तुमच्या नकारात्मक भावनांनी तुमच्यापासून शांतता आणि सौहार्द हिरावून घेतला आहे. एक एक मिनिट. हे हा. वर्तमानपत्रामध्ये जो लेख आला त्यामुळे एक व्यक्ती कसा आजारी पडला. पण याही आधी एक लक्षात ठेवा, आता काश्मीरची गोष्ट झाली आहे, आतंकवादी आले, त्यांनी जे काय करायचं ते केलं. आता या गोष्टीसाठी रोज बातम्या बघून त्याच्यावर पीठ पाडणे, आता असंच करायचं, पाकिस्तानसोबत तसंच वागायचं, असं झालं तसं, एवढ्या गोष्टी करायच्या नाही. किंवा तुम्ही सकाळी न्यूजपेपर हातात घेतला, एखादी निगेटिव्ह बातमी तुम्ही वाचत आहात, काय रिॲक्शन आहे तुमची त्याच्यावर? तुम्ही काय रिॲक्ट करता? काय प्रतिक्रिया देता? जी गोष्ट त्या व्यक्तीसाठी चांगली, तुमच्यासाठी वाईट आहे, पण मे बी त्या व्यक्तीसाठी चांगली होती. तुम्ही इथून कसं जज करू शकता? जरी सगळे लोक चुकीचे असतील आणि तुम्ही फक्त बरोबर असाल, त्यांनी काहीही फरक पडत नाही. एखाद्या बातमीमध्ये तुम्हाला त्रास झाला असेल, तर हा तुमचा दोष आहे. कारण तुमच्यामध्ये तुमच्या नकारात्मक विचार इतके जास्त आहे, त्यामुळे तुमच्या आतमधली शांतता, सौहार्द त्या गोष्टीने हिरावून घेतलाय. मला काय करायचंय? मी फक्त एकच काम करू शकते. परमेश्वरा, सगळ्यांमध्ये पीस, हार्मनी, लव असू दे. सगळे एकमेकांसोबत छान वागू दे. ह्या धर्तीवर खूप नंदनवन होऊ दे. सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेमाची भावना असू दे. बस मी हे म्हणजे माझी प्रार्थना करून मी चेंज करू शकते. पण मी जर त्या गोष्टीचा स्वतः त्रास करून घेतला, एखादी गोष्ट मी वाचली, बघितली, पाहिली, तर मी स्वतःला मध्ये निगेटिव्हिटी निर्माण करून त्याच्यावर प्रतिक्रिया देणं म्हणजे अजून जास्त निगेटिव्हिटी करणे. आणि मग आपल्या आतमधली आपण शांतता गमावून बसतो. त्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो, चिडचिड होते, अँगर वाढतो. कुठलीही गोष्ट वाईट जर बघितली तर तुमच्या आतमध्ये कसे व्हायब्रेशन्स होतात तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. की तुम्ही खरं त्यावेळेस शांतता असतं का तुमच्या आतमध्ये? सौहार्द असतं का? नाही राहत. ते सगळं आपल्याकडून हिरावून घेतलं जातं, कारण निगेटिव्ह भावना जास्त वाढते. एक महिला. एक महिला तिच्या पतीला मदत करण्यासाठी माझ्याकडे आली. वर्तमानपत्रातील काही स्तंभ लेखांचा लेख वाचून तो संतापून जातो असे तिने मला सांगितले.
तिने असंही सांगितले की त्याची राग आणि उत्तेजनाची ही सततची प्रतिक्रिया त्याच्या उच्च दाबाच्या दुखण्यासाठी खूप हानिकारक आहे. डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याने भावनिक बदल करून त्याचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी त्या व्यक्तीला कॉल केला आणि त्याला मन कसे कार्य करते हे समजावून सांगितले. वृत्तपत्रातील लेखावर रागाची प्रतिक्रिया व्यक्त करणे हे भावनिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे हे त्याला समजले, परंतु त्याचा राग त्याच्या मनाने आणि शरीराचे नुकसान करत आहे हे त्याला माहीत नव्हते. एखाद्या पत्रकाराशी, स्तंभलेखाशी आपले विचार जुळत नसले तरी त्याला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे हे त्याच्या लक्षात येऊ लागले. आपण राग व्यक्त केल्याशिवाय आपली असहमती व्यक्त करू शकतो हेही त्याला पटले. या स्पष्टीकरणामुळे त्या माणसाच्या उपचारात मदत झाली. थोड्याशा सरावानंतर तो आपल्या क्रोधावर ताबा मिळवायला शिकला. त्याच्या पत्नीने नंतर मला सांगितले की त्या लेखकांच्या लेखनांना हसण्यावारी न्यायला तो शिकला. त्याने आजवर दिलेल्या स्वतःच्या तीव्र प्रतिक्रियांवर तो हसायला शिकला होता. त्याला त्रास देण्याचे किंवा अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य वर्तमानपत्रातील लेखांमध्ये राहिले नव्हते. आता त्याचे वाढलेले भावनिक संतुलन आणि शांतता यामुळे त्याचा रक्तदाब नियंत्रणात आहे. सो इथे एक लेडी आहे जिच्या पतीला मदत करण्यासाठी ती डॉक्टर जोझेफ मर्फी यांच्याकडे गेलेली. आणि तिने सांगितलं की माझे मिस्टर जे आहे ते न्यूजपेपर मधल्या जेव्हा बातम्या वाचतात, एखादे स्तंभलेख वाचतात, तर त्याच्यानंतर ते खूप चिडचिड व्यक्त करतात. त्या बातमीला वाचून त्यांच्या आतमध्ये असा खूप संताप वाढतो. आणि मग राग काय, घरात सगळ्यांवर राग, किंवा स्वतःच एकट्याशी स्वतः मोठ्याने बोलणे की बघा ही कशी न्यूज आहे, असं कसं जग आहे, अशा कशा असं होतं, म्हणजे जे काही बोलायचं ते बोलतो. हे बघा, जे काही झालं आहे मान्य आहे. आता जी काश्मीरची गोष्ट आहे ते सगळं वाईट झालं, सगळं ठीक आहे, व्हायला नको. आप आपल्या आपण व्यक्त काय करायचं हे लक्षात घ्या. चिडचिड व्यक्त करायची नाही. त्या आत्म्याला शांती मिळो. ज्यांच्याकडे जे झालं त्यांना परमेश्वर ते नुकसान सहन करण्याचं त्यांच्यामध्ये बळ येऊ दे, त्यांच्याकडे इतकी शक्ती येऊ दे, सगळ्यांचं चांगलं हो, असं करायचंय. संतापून आपण आपल्या स्वतः आतमधले व्हायब्रेशन्स पूर्ण बिघडणार, आपली स्वतःची तब्येत त्यामुळे बिघडणार. कारण राग आणि उत्तेजनाची ही जी सततची कंटिन्युअसची प्रतिक्रिया तुमच्या रक्ताच्या प्रवाहामध्ये खूप जास्त प्रेशर निर्माण करतं. मग तसं सेम या व्यक्तीबद्दल झालं. त्याचं ब्लड प्रेशर हाय होणे, त्याचं शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी दुखणे, कंटिन्युअस त्याच्या शरीरामध्ये काहीतरी हानी व्हायला सुरुवात झाली. मग डॉक्टरांनी त्याला सांगितलं की तू तुझ्या भावना बदल, तुमचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठली गोष्ट वाचतायत, काही करताय, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इमोशन्स जे आहे ते जास्त हे नका करू. त्या व्यक्तीला कॉल करून सांगितलं की तुमचं मन कार्य करते, कसं का कार्य करतं मन, एखाद्या गोष्टीला वाचून ते त्याला समजून सांगितलं. आपण कुठल्याही बातमीवर कशी प्रतिक्रिया, रागाची जर तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केली तर हे तुमच्यासाठी इमोशनली तुमच्या शरीराला हानिकारक आहे. तुमचे व्हायब्रेशन चेंज होतात, तुमच्या बॉडीमधल्या सेल्समध्ये पूर्ण रिॲक्शन चेंज होऊन जाते. आणि त्यामुळे तुम्ही 100 आजारांना निमंत्रण दिल्यासारखं आहे. हे सगळं त्याला व्यवस्थित जेव्हा समजून सांगितलं तेव्हा त्याचा राग आणि त्याच्या मनाचे आणि शरीराचे नुकसान कसं करत आहे हे त्याला समजलं. आणि मग त्यांनी प्रतिक्रिया वेगळ्या प्रकारे करायला सुरुवात केली. त्यांनी प्रत्येक गोष्ट ही हसण्यावर नेली. ठीक आहे. कुठल्याही एखादा पत्रकार काही लिहत असेल, एखादा स्तंभलेख लिहत असेल, हे त्याचे थॉट झाले. प्रत्येकाला आपापला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याचं जे थॉट आहे ते माझं असू शकत नाही ना. मग मी त्याच्यावर प्रतिक्रिया का द्यावी? ठीक आहे, हा तो त्याचा विचार आहे. मग राग व्यक्त केल्याशिवायही आपण असहमती दर्शवू शकतो.
की इट्स ओके, हा त्याचा विचार आहे, पण मी तरी हा मला म्हणजे मला हे काही योग्य वाटत नाही. सिम्पल सॉफ्ट तरीके आपण म्हणजे असं करू शकतो. नाही नाही, हे चांगलंच नाही आहे, असं करायलाच नाही पाहिजे, असे कसे लोक आहे, असं कसं छापू शकतात, असं कसं लिहू शकतात, त्यांना काही आईबाप नाही का, त्यांना काही बहिणी नाही का, एवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा जोसेफ मर्फीने त्याला सगळं समजून सांगितलं, त्याला ते कळलं आणि त्या व्यक्तीच्या उपचारामध्ये ती मदत झाली. थोड्याशा सरावानंतर त्याने त्याच्या रागावर कंट्रोल मिळवला. त्याच्या पत्नीने नंतर सांगितले की जेव्हा लेख यायचे तर तो हसण्यावर न्यायचा, आणि आजवर त्यांनी त्या तीव्र ज्या प्रतिक्रिया दिल्या होत्या त्या सगळ्या तो हसण्यामध्ये द्यायला शिकला. त्याचा त्रास कमी झाला, त्याचा अस्वस्थपणा कमी झाला, त्याच्या शरीरामध्ये भरपूर चेंजेस झाले. कारण त्याचं भावनिक संतुलन, शांतता जी आहे ना, हे सगळं नियंत्रणात आल्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणामध्ये आलं. 57 झाले. आज इथे थांबूया आपण. ठीक आहे. सो काही प्रश्न किंवा नसेल समजलं तर विचारा, किंवा तुम्ही खरं आता काही प्रॅक्टिसही तुमची चालू असेल, एखाद दोन काही चांगले तुम्हाला जर अनुभव आले असेल तर तेही तुम्ही शेअर करू शकता. माझाच अनुभव असा आहे की कोणाचा हँड वरती आहे? माझाच आहे का? ओके. मी माझ्या मिस्टरांसाठी गेले 1.25 महिन्यापासून कंटिन्युअसली लिहिते आहे. मी ही आधी शेअर केलेलं. मी त्यांच्या मिरॅक्युलस हेल्थसाठी, रिकव्हरीसाठी लिहिते आहे. तर माझ्या मिस्टरांच्या प्रकृतीमध्ये विलक्षण असा चेंज आहे. विदाउट नेक बेल्ट, ती म्हणजे पूर्वी ते खूप घाबरायचे. साधं चालताना खाली जर त्यांना नेचर वॉक करायला जायचंय तर ते नेक बेल्ट लावूनच जायचे. त्यांना सतत भीती की काही पडलो किंवा काही हे. पण आता ते नेक बेल्ट लावत नाही. छान रात्री त्यांना झोप लागते. त्यांचं जे नमनेस वगैरे ज्यांचं त्यांचं सुरू होतं त्यांच्या हातामध्ये पायामध्ये, ते टोटली गायब झालेलं आहे. आणि ही इज नाव टोटली फिट, फाईन अँड हेल्दी. रोबस्ट हेल्थ ज्याला म्हणतात, ते सुभाष सरांना झालेलं आहे. आणि विदाउट नेक बेल्ट गाडी ड्राईव्ह करणे, येणे जाणे सगळं काम त्यांचं सुरू आहे. जस्ट मी रोज अफर्मेशन त्यांच्यासाठी लिहिली. थँक्यू युनिव्हर्स, सुभाष इज हिलिंग मिरॅक्युलसली. माझ्या बुकमध्ये मी तुम्हाला आता दाखवू शकत ते का नाही माहिती, पण गेले 2 महिन्यापासून तरी मी हे लिहिते आहे. आणि अजून एक शब्द की ऑलवेज, म्हणजे तो नेहमी फिट, फाईन अँड हेल्दी असतो. हेही मी शब्द रोज त्याच्यासाठी लिहिते. तर तुमचं सांगा काही असेल अनुभव. काही कोणाला विचारायचं आहे का? 2 मिनिटं अजून आहे. लेसन समजला? लेसन मधले काही पॉइंटर्स काही विचारायचे असेल प्राजक्ता? मॅम, तुम्ही मला सांगितलं होतं ना, म्हणजे ते ह्याच्या हेल्थ बद्दल, थँक्यू युनिवर्स, मला चमत्कारिकरित्या आरोग्य माझे हील होत आहे. त्याने हा. मला पण फरक जाणवत आहे. हम्म. अफर्मेशन लिहिता लिहिता स्वतःच्या भावना ह्याच्यावरही लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि कोणी विचारलं तर तेव्हाही आपल्याला काय उत्तर द्यायचंय? तुम्हाला कोणी विचारलं की काय अरुणा कशी आहेस, छान. काय विचार, काय म्हणजे काय उत्तर काय देता तुम्ही? म्हणजे मी छान आहे. पहिल्यासारखं असं कसं माझे हे प्रॉब्लेम सांगत नाही. म्हणजे हम्म. मी आता चांगली आहे. हा. हे महत्वाचं आहे. आणि माझ्या आरोग्यामध्ये मग स्वतःलाच मी म्हणते माझ्या एक पेज आरोग्यामध्ये. दाखवू, एकच पेज तुम्हाला दाखवू शकते. हे टोटली मी रोज लिहिते त्यांच्यासाठी. हे पूर्ण रजिस्टर भरलेलं आहे. तो अफर्मेशनचा भरपूर फायदा पडतो. आणि अजून माझ्या मुलीच्या ज्या बिहेवियरमध्ये, बिहेवियर ऑलरेडी तिचं चांगलंच होतं, पण कुठे असं एक दोन गोष्टी आहे ज्या आपल्याला असं वाटतात की नको, तिने फोन जास्त नको पाहायला, थोडं अभ्यासाकडे फोकस जास्त करावा. 10वीचं वर्ष आहे. तर टचवूड, तिचे खूप छान ती करते आहे. 10वीचं वर्ष आहे आणि ती खूप छान प्रकारे ती सगळं व्यवस्थित करते. ओके, 6 वाजून 1 मिनिट झाला आहे. सो आपण आता मीटिंग एंड करूया. थँक्यू सो मच.